आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आता, थॉम्सनच्या अणुप्रतिकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म स्पष्टपणे समजतात. ठीक आहे, याला इंग्लिशमध्ये जर एक थोडंसं पाहायचं राहिलं तर थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम असं म्हणू शकतोय. इथे एक अर्थ लक्षात ठेवा, अणू जे असतो त्याला ॲटम म्हणतात. कारण की आपण इथे काय करणार आता एकदम डिटेलिंगमध्ये म्हणजे डिटेलच पाहणार आहोत, परंतु काय करणार इथे आपण मराठी इंग्लिश असं मिक्स करून इथे आपण समजावून घेणार काय आहे ते समजणार सगळ्यांना. मराठी मीडियम वाले असो की इंग्लिश मीडियम वाले असो त्यांना समजूनच जाईल. पण इथे काय काय म्हटलेलं आहे की सगळ्यात पहिलं ऑप्शन दिलेलं आहे एकूण अणूची तटस्थता. म्हणजे थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम जे आहे तर त्याच्याबद्दल कोणते गुणधर्म स्पष्टपणे समजतात हे त्यांनी विचारलेलं आहे. तर एकूण अणूची तटस्थता ज्याला आपण ओव्हरऑल न्यूट्रॅलिटी ऑफ ॲटम म्हणतो. हायड्रोजन अणूच्या पट्टपंक्ती ज्याला स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन ॲटम आपण म्हणतो. आणि इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे अणूमधील स्थान हे तिन्ही गोष्टी त्या अणूमध्ये ॲटममध्ये असणार. आणि अणूची स्थिरता म्हणजे स्टॅबिलिटी ऑफ ॲटम असं म्हटलेलं आहे. तर इथे हे समजून घेण्याच्या अगोदर 4 पॉइंट काय आहे, कशासाठी आहे या अगोदर माहिती करून घेण्यापेक्षा एक आपण आपल्याला सांगतोय की जो थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम आहे तो एक 9वीच्या बुकमध्ये आणि 11वीच्या बुकमध्ये समजावून सांगितलेला. आपण 11वीत नाही जाऊया, आपण 9thच्या बुकमध्ये जाऊया, म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला डोक्यामध्ये बसून जाईल. एकदा आपल्याला थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम जर समजलं म्हणजे थॉम्सनच्या अणुप्रतिकृती जर समजली तर सरळ आहे, यामधलं आपलं आन्सर सरळ डोक्यामध्ये येऊन जातं. बाकीच्या गोष्टी कशासाठी आहे याच्याशी आपल्याला घेणं देणं राहत नाही. जसं पॉलिटीमध्ये कसं 4 ऑप्शन बघा, हे चुकीचं आहे का, हे बरोबर आहे का, हे चुकीचं आहे, काहीच नाही. इथं सरळ सरळ आहे. थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम जर माहिती असेल तर हे बाकीच्या गोष्टीमधले सरळ सरळ आपल्याला आन्सर माहिती पडून जाते. तर सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय माहित आहे का की हे जे आपलं थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम जे आहे त्याला प्लम पुडिंग मॉडेल असं सुद्धा म्हटलं जाते. इंग्लंडचा जो एक खाण्याचा पदार्थ जो आहे प्लम पुडिंग, ठीक आहे, तर त्यामध्ये आणि किंवा मग नाही का आपला जो टरबूज असतो वॉटरमेलन मॉडेल असं सुद्धा याला म्हटलं जातं. असे 2 नावाने हे ओळखल्या जातं. त्यालाच थॉम्सन मॉडेल, ॲटॉमिक मॉडेल असे सुद्धा म्हणतात. आता हे का बरं म्हणतात, याला टरबूज का म्हटलं जाते किंवा मग ते इंग्लंडची डिश जी आहे पुडिंग, एकदा गुगलवर टाकून बघायचं पुडिंग कसं असते. असं केक सारखं दिसणार तुम्हाला, केक सारखं, आता ते वेगळं असेल त्यामध्ये काही, पण दिसते कसं बघूया. केक सारखं दिसते त्यामध्ये मग फळाचे किंवा मग असे ते डॉट 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 दिसतात. किंवा मग आता ते समजत नसेल तर आपण आता टरबूज इमॅजिन करा. टरबूजमध्ये कसं असतं की एक त्याच्या गाभ्यामध्ये पूर्ण लाल पोर्शन असतो आणि त्या लाल पोर्शन मध्ये मग ब्लॅक कलरच्या मग बिया असतात. ठीक आहे ना, अशा थोड्या वेगवेगळ्या ठिकाणी असतात. ते एक स्ट्रक्चर लक्षात आलं ना, तर ते स्ट्रक्चर आपल्या थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम असं त्या दोघांना टरबूज किंवा पुडिंगला असं म्हटल्या जाते. आता आपण बघूया हे नेमकं आहे तरी का आणि का बरं असं त्यांना म्हटलं गेलेलं आहे. जे थॉम्सन एकमेव पहिले असे व्यक्ती होते की ज्यांनी आपलं स्ट्रक्चर ऑफ ॲन ॲटम म्हणजेच मॉडेल हे त्यांनी संकल्पना मांडली होती. त्यांनी एक निगेटिव्हली चार्ज पार्टिकल जे आहे त्याचं संशोधन केलं होतं. त्यांनी काय केलं होतं की कॅथोड रे ट्यूब मध्ये त्यांनी एक्सपेरिमेंट केला होता. आपल्याला आठवत असेल 1897 साली, हे लक्षात ठेवा. आणि निगेटिव्ह चार्ज पार्टिकल त्यांनी डिस्कवर केले होते याच्या माध्यमातून. हे आपल्याला आपण जर डोक्यात जर पकडलं की ॲटम जे आहे म्हणजेच अणू जो आहे तो सगळ्यात छोटा आहे, परंतु त्याला सुद्धा त्यांनी ब्रेक केला. त्याला ब्रेक करण्यापेक्षा आपण त्याला ब्रेक असं म्हणू शकत नाही, म्हणजे स्प्लिट केला किंवा ब्रेक केला असाही शब्द त्याला वापरू शकत नाही. पण आपण हे म्हणू शकतो की ॲटम पेक्षाही आणखी काहीतरी लहान गोष्टी आहेत, म्हणजे त्याच्यापेक्षा सुद्धा त्याचे सब पार्ट त्याला डिवाइड करता येते. म्हणजेच काय, तर जे ॲटम आहे तो सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल नाही आहे मॅटरचा. म्हणजे जे काही मॅटर आहे, जे काही गोष्टी आहे त्याच्या सगळ्यात छोटा पार्ट हा नाही आहे, हे त्यांनी प्रूव्ह केलेलं आपल्याला आढळते. आता थॉम्सनच्या काळामध्ये काय झालं होतं की तिथे जे काही सायमल्टेनियसली सगळे सायंटिस्ट आपापल्या ठिकाणी हे करत होते, स्टडी करत होते. आणि एक लक्षात ठेवा, रुदरफोर्ड जे नाव ऐकतोय आपण, रुदरफोर्ड हे थॉम्सनचे स्टुडंट होते, हे डोक्यामध्ये ठेवा. ठीक आहे ना. त्यांनी या मॉडेलला अपोज केला होता की असं होऊ शकत नाही म्हणून, रुदरफोर्ड यांनी. नंतर मग त्यांचाच नियम पकडून त्यांनी मग समोर जे काही संशोधन केलं ते वेगळी गोष्ट आहे, पण तेव्हा त्यांनी त्याला अपोज केला होता त्यांचे स्टुडंट असताना. तर त्यावेळेस काय होतं की बाकीचे सायंटिस्टचं असं म्हणणं होतं की जे ॲटम आहे ते न्यूट्रल आहे. ठीक आहे, काय म्हणणं होतं त्यांचं, जे ॲटम आहेत ते न्यूट्रल आहे. परंतु आपण थॉम्सन यांनी जेव्हा मग संशोधन केलं तर थॉम्सन यांचं म्हणणं झालं होतं की ॲटम जे आहे ते न्यूट्रल म्हणजेच नाही का ते
तटस्थ नसून त्यामध्ये नाही का निगेटिव्ह पार्टिकल्स आहेत. ठीक आहे, त्याला सुरुवातीला काय म्हटलं गेलं होतं, म्हणजे ऍटम मध्ये, म्हणजे एक गोला पकडा आपण, एक गोल करा आणि त्या गोल्यामध्ये म्हणजेच नाही का आता टरबूज काढा, टरबुजामध्ये नाही का निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स आहे, ऋण प्रभारित असे, बरोबर आहे, निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह, त्याला त्यांनी कार्पस्कल्स म्हटलेलं होतं. काय म्हटलेलं, कॉर्पस्कल्स म्हटलेलं होतं त्यावेळेस. आणि नंतर मग या कॉर्पस्कलला नाव देण्यात आलं इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना, कॉर्पस्कललाच नाव काय देण्यात आलं होतं, इलेक्ट्रॉन. आणि हे जे इलेक्ट्रॉन आहे त्यांची जी साईज आहे एका इलेक्ट्रॉनची, म्हणजे एक मोठा टरबूज घ्या 3 किलोचा गोल, आणि त्यामध्ये एक बी घ्या त्याची काळ्या कलरची, तर त्याच्या साईजच्या कम्पेअरमध्ये त्याचं जे हे आहे काय त्याचं अस्तित्व आहे ते खूप छोटं आहे, खूप निग्लिजिबल असंही म्हणू शकतो. ते बी थोडी थोडी मोठी दिसते, पण यांचे फक्त आता समजण्यासाठी, दिसण्यासाठी, परंतु यांचं असं म्हणणं होतं की ते इलेक्ट्रॉन जो आहे त्याची साईज त्या ओव्हरऑल ॲटमच्या निग्लिजिबल आहे. आणि परत त्यांनी एक प्रॉपर्टी सांगितली होती की मटेरियल टू मटेरियल चेंज होऊ द्या, दगड असू द्या, वीट असू द्या, लाकूड असू द्या, काय जे असेल ते सगळ्यांमध्ये इलेक्ट्रॉनची जी काही प्रॉपर्टी आहे सगळ्या मटेरियलमध्ये ती इलेक्ट्रॉनची प्रॉपर्टी सेम राहते, म्हणजे त्याचा गुणधर्म जो आहे इलेक्ट्रॉनचा तो सेम आहे सगळ्या मटेरियलमध्ये, हे त्यांनी प्रपोज केलं. आता हे मॉडेल तर प्रपोज केलं, एक गोल आहे, त्या गोलामध्ये नाही का स्मॉल स्मॉल निगेटिव्ह चार्ज आहेत, बरोबर, चार्ज पार्टिकल्स आहेत. पण त्यावेळेस काय म्हणणं होतं सगळ्यांचं, ज्यांचा जो स्टडी होता की ऍटम जो आहे तो न्यूट्रल आहे. ठीक आहे ना, तो न्यूट्रल आहे म्हणजे तो तटस्थ आहे. आणि आपले थॉम्सन काय म्हणत होते, त्यामध्ये निगेटिव्ह चार्ज आहे. मग आता निगेटिव्ह चार्ज आहे तर त्याला बॅलन्स करण्यासाठी पर्टिक्युलर त्याच प्रमाणामध्ये इथं पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा पाहिजे. ठीक आहे ना, न्यूट्रल होण्यासाठी, तटस्थ होण्यासाठी. अनबॅलन्स आहे ना, बॅलन्स करण्यासाठी जेवढे निगेटिव्ह असतील, आता यांनी काय म्हटलं की त्या ऍटम मध्ये भरपूर सारे निग्लिजिबल, खूप खूप लहान, म्हणजे आपल्या त्या मायक्रोस्कोप खाली सुद्धा दिसणार नाही एखादा ऍटम, एवढे ते लहान आहेत. आणि त्यापेक्षाही निग्लिजिबल साईजचे नाही काही निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत, मग ते कसे दिसणार. ठीक आहे ना, आता मॉडेल तर प्रपोज केला त्यांनी इमॅजिनरी. मग त्यांनी सांगितलं की नाही, त्या आयटम मध्ये जेवढे नाही का निगेटिव्हली चार्ज आहेत पार्टिकल्स तेवढेच नाही का पॉझिटिव्हली चार्ज पण आहेत, आणि दोघांची संख्या समान आहेत. धनप्रभारित आणि ऋणप्रभारित या पार्टिकलची दोघांची संख्या समान आहेत, म्हणून तो आयटम तो न्यूट्रल आहे, म्हणजेच तटस्थ आहे, असं त्यांनी तिथे प्रपोज केलं. ठीक आहे, थॉम्सन यांनी ऑलरेडी स्टडी केला होता की 1886 मध्ये जे गोल्डस्टेन आहेत, गोल्डस्टेन सायंटिस्ट, त्यांनी ऑलरेडी पॉझिटिव्हली चार्ज रेज, बरोबर आहे, किंवा त्याला आपण कॅनल रेज सुद्धा असे म्हणतो, त्याचं एक्झिस्टन्स आहे हे त्यांनी सांगितलं होतंय. म्हणून त्यावरनं मग त्यांनी कंक्लूड केलं की नाही, यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज सुद्धा आहे. म्हणजे कुठेतरी बेस घेत जातात सायंटिस्ट लोक, असं काही हवेत काही सांगत नाही की म्हणजे न्यूट्रल आहे म्हणजे न्यूट्रल आहे. आता मॉडेल तुमच्या लक्षात आलेलं आहे ना. आता हे जे मॉडेल मग ऍक्सेप्ट झालं तर त्यावरनं मग त्यांनी त्याचे आता गुणधर्म स्पष्ट केले होते, काही गुणधर्म स्पष्ट केले होते. तर सगळ्यात पहिला जो त्याचा गुणधर्म आहे किंवा त्याची प्रॉपर्टी आहे, आपण त्याला असं म्हणू शकतोय, ती कोणती होती, तर ऍटम कशानं बनलेला आहे, म्हणजे पहिली प्रॉपर्टी, तर एक क्लाउड आहे पॉझिटिव्हली चार्ज त्या पार्टिकलचं, बरोबर आहे, पॉझिटिव्हली चार्ज क्लाउड आहे, लाल घर आपला, आणि त्यामध्ये एम्बेडेड असलेले, घुसून असलेले, त्यामध्ये डिस्ट्रीब्युटेड असलेले इलेक्ट्रॉन आहे निगेटिव्हली चार्ज. हे त्यांची आपला पहिली प्रॉपर्टी आहे. सेकंड त्यांचं नाही का प्रॉपर्टी काय होती की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह जे चार्जेस आहेत याच्यामध्ये, म्हणजे आपल्या त्या पूर्ण ऍटम मध्ये, तर हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेस इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे, म्हणजे निगेटिव्ह चार्ज इज इक्वल टू पॉझिटिव्ह चार्ज असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचा मॅग्निट्यूड सुद्धा सारखं आहे, आणि हे जे आहे पूर्ण बॉडी जी आहे ती इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. म्हणजेच एकूण जे ऍटम आहे, एकूण अणू जे आहे ते तटस्थ आहे, ओव्हरऑल न्यूट्रॅलिटी ऑफ ऍटम तिथे आहे. हा सेकंड पॉइंट त्यांचा म्हणतोय. इथं लक्षात आलंच असेल आता आपलं की इथं नेमकं कोणता गुणधर्म इथे समजून जातोय आपल्याला. ठीक आहे ना, आलं ना लक्षात, म्हणजे कोणतं उत्तर काय आहे. थॉम्सन मॉडेल जर माहिती आहे तुम्हाला तर म्हणजे उत्तर सरळच तिथं खाली जाण्याची गरज राहत नाही. सरळ पहिला पॉइंटच गुणधर्म स्पष्टपणे समजतं, तर सगळ्यात पहिला म्हणजे याचा आन्सर काय होऊन जाईल, फर्स्ट. आणि आता परत त्याबद्दल थोडी माहिती पण घेऊन घेऊ. आता एवढी माहिती घेतलीच तर थॉम्सन मॉडेलची, परत डोक्यामध्ये असं बसेल की परत आता विसरणारच नाही आपण. ठीक आहे,
आता तिसरी प्रॉपर्टी काय होती की हे जे काही मास आहे बरोबर आहे, याच्यामध्ये जो गर आहे किंवा ज्या काही निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज आहे ते इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे, एकसारखे एकजीव त्यांनी डिस्ट्रीब्यूट झालेली आहेत. हा त्याचा तिसरा गुणधर्म होता. ठीक आहे. मग हे मॉडेल काही परफेक्ट होतं का, म्हणजे परफेक्ट मॉडेलच आहे का असं नव्हतं, त्याला काही लिमिटेशन सुद्धा होते, त्यामध्ये काही त्रुटी सुद्धा होत्या. म्हणजे एक सगळ्यात पहिली म्हणजे की थॉम्सन जे आहे ते ही गोष्ट एक डिफाईन नाही करू शकले की जे काही पॉझिटिव्हली चार्ज आयटम आहे यामध्ये ते कशा प्रकारे आहे. बरोबर, म्हणजे कशा प्रकारे त्यामध्ये ऍटम मध्ये आहे, कोणत्या प्रकारे आहे ते त्याला डिफाईन करू शकले नाही, म्हणजे नेमकं काय आहे ते. आणि दुसरं लिमिटेशन त्यामध्ये काय होतं की त्यांनी एक गोष्ट नाही का क्लिअर एक्सप्लेनच नाही केली की जे काही इलेक्ट्रॉन आहे, आपण म्हटलं आहे की मर्ज झालेला आहे आपल्या त्या स्पिअरमध्ये मर्ज झालेल्या पॉझिटिव्हली चार्ज सोबत त्या लाल गरासोबत, हे त्यामध्ये फिक्स आहेत आपल्या टरबुजाच्या बियांसारखे की तिथे ते रॅन्डमली फिरत आहेत. हे सुद्धा त्यांनी तिथे एक्सप्लेन केलेलं नाही. हे त्याचे 2 लिमिटेशन होते. म्हणजे इथं आपला आन्सर ऑलरेडी क्लिअर झालेला आहे, खाली जाण्याची गरज नाही आहे आपल्याला. म्हणजे पहिला की ओव्हरऑल न्यूट्रॅलिटी ऑफ ऍटम हे गुणधर्म स्पष्ट करतंय कशाचं, थॉम्सन्स मॉडेल ऑफ ऍटमचं. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्हाला माहिती होतं थॉम्सनचा नियम, त्यामुळे तुम्ही त्याला सरळ सरळ सांगून दिलं की असं असं आहे म्हणून. मग आता हे बाकीच्या गोष्टी काय आहे, तर आता हायड्रोजन अणूच्या पट्टपंक्ती ज्या आहे म्हणजे स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन ऍटम, आता याबद्दल माहिती करूया. हे काय आहे की आपल्याला माहिती आहे, एक आता आपण अभ्यास केलेला आहे आपण सायन्सचा, तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादा ऍटम जो आहे, ते इलेक्ट्रॉन जो आहे एखाद्या ऍटम मधला, ते जेव्हा एनर्जी ऍब्झॉर्ब करते, एनर्जी जेव्हा घेते ते, तेव्हा तो एक्साइट होतो, म्हणजे फिरायला लागतो इकडल्या तिकडे, रॅन्डम होतो एकदम. बरोबर आहे, तो नाचायला लागतो. तेव्हा तो काय करतोय की लहान जे नाही का हे जे आहे त्याचं सर्कल, ठीक आहे, लोअर एनर्जी लेवल जी आहे त्याची, त्यामधनं तो हायर एनर्जी लेवलला जातो, जम्प करतो. ठीक आहे. आणि त्यावेळेस तो काय करतो, मग रेडिएशन त्याचं इमिट करतो, तो रेडिएशन इमिट करतो. ठीक आहे. ते रेडिएशन जे इमिट केलेले आहे आणि नंतर मग रेडिएशन इमिट केल्यानंतर तो त्याच्या जी सुरुवातीची त्याची स्टेट जी होती त्याला तो वापस येतो. आता इथे काय झालंय की तो रेडिएशन इमिट करत आहे ना, म्हणजे स्पेक्ट्रम फॉर्म करत आहे, एनर्जी स्पेक्ट्रम. तर ते हे जे गोष्ट आहे ते दाखवण्यासाठी, ते समजावण्यासाठी, हा फेनोमिना समजावून सांगण्यासाठी एक मॉडेल तयार केलं गेलेलं होतं की ज्यामध्ये हायड्रोजन गॅस नाही का एका ट्यूबमध्ये ठेवून त्यामधून नाही का मग आपलं इलेक्ट्रिक डिस्चार्ज पास केल्या जातं आणि तिथे मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे काही गोष्टी आहे, हायड्रोजन ऍटम जे काही एनर्जेटिकली एक्साइटेड हायड्रोजन ऍटम आहे तिथे याचा पूर्ण अभ्यास केला जातो. त्याला हायड्रोजन स्पेक्ट्रम मॉडेल असे म्हणतात, हायड्रोजन इमिशन स्पेक्ट्रम असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर ही गोष्ट आहे ती आपली हायड्रोजन अणूच्या पट्टपंक्ती किंवा स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन ऍटम. हे याच्या रिलेटेड आहे का थॉम्सनच्या? काही रिलेटेडच नाही आहे, म्हणजे हे ऑप्शन नाही. थर्ड ऑप्शन आहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनचे अणूमधील स्थान, यांची पोझिशन आहे. आपण पाहिलं थॉम्सनच्या थेअरीमध्ये नाही काही सांगितले ना, त्यांनी फक्त कोणकोणते सांगितलं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सांगितले. बरोबर आहे. न्यूट्रॉन्स त्यांनी सांगितलेलंच नाही आहे, म्हणून हाही कटला. अणूची स्थिरता जी आहे, स्टॅबिलिटी ऑफ ऍटम, स्टॅबिलिटीचा कन्सेप्ट वेगळाच आहे की जे काही स्टॅबिलिटी ऑफ ऍटम आहे हे कशावर डिपेंड आहे की जो आउटर मोस्ट सेल असतो एखाद्या ऍटमचा, तो आउटर मोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन पूर्णपणे फिल झालेला आहे की नाही, तिथं बरोबर ते आहे की नाही, तर त्यानुसार ठरते. म्हणजे जर समजा आउटर मोस्टचा जो शेल आहे तो शेल जर समजा त्यामध्ये बरोबर नाही का इलेक्ट्रॉनची संख्या आहे तर त्यानुसार मग नाही का तो स्टेबल असतो, आणि तो सेल जर अनफिल्ड जर असेल, भरलेला जर नसेल तर मग तो अनस्टेबल असतो. ही गोष्ट आहे. ही सुद्धा थॉम्सनच्या त्या मॉडेलमध्ये येत नाही, त्यामुळे ते सुद्धा गोष्ट नाही. म्हणजे का बरं नाही ते पण पाहिलं आणि थॉम्सन मॉडेल चांगल्या प्रकारे आपण समजून सुद्धा इथं घेतलेलं आहे.